Now today we are going to discuss the chemical properties of amines. Anilines, aromatic amines. कोणाचे chemical properties discuss करायचे? Aromatic amines. Now who are aromatic amines? Aniline. Aromatic amine कोण आहे? Aromatic amine कोण आहे? Aniline. कसा असतो aniline सांगू शकताय दिसायला? कसा असतो aniline? aniline म्हणजे काय असणार आहे? ला बेन्झीन रिंग असणार आहे, त्याचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होणार आहे. येस, NH2 ने रिप्लेस होणार. C6H5 ला काय जॉईन होणार आहे तर NH2. सो ही तुमची बेन्झीन रिंग आहे. ह्याच्या बेन्झीन रिंगला तुम्ही काय जॉईन करणार आहे तर NH2. हा aniline आहे. And you know what? Very interestingly, aniline is highly ring activity. कसा आहे तो? इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि हायली रिंग ऍक्टिव्हिटी. इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि हायली रिंग ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे काय बघा, हा aniline आहे. ह्याच्याकडे जे हा नायट्रोजन वरती लोन पेअर आहे, हा लोन पेअर डोनर आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. NH2 ग्रुपचा जो नायट्रोजन आहे, मग NH2 नाही, NH2 असू दे, NH4 असू दे किंवा NR2 असू दे, म्हणजे प्रायमरी अमाइन असू दे, सेकंडरी अमाइन असू दे किंवा टर्शरी अरोमॅटिक अमाइन. कसला अमाइन? कसला अमाइन? प्रायमरी अरोमॅटिक अमाइन असू दे किंवा सेकंडरी अरोमॅटिक अमाइन असू दे किंवा टर्शरी अरोमॅटिक अमाइन असू दे, कसलाही अमाइन असू दे, त्याच्यावरचा नायट्रोजन हा इलेक्ट्रॉन पेअर काय करू शकतो तर डोनेट करू शकतो. बरं ठीक आहे, डोनेट करतो. जसा फिनॉल हायली रिंग ऍक्टिव्हिटिंग असतो की नाही, तसं ऍनिलिन पण हायली रिंग ऍक्टिव्हिटिंग असतं. जसा फिनॉल हायली रिंग ऍक्टिव्हिटिंग असतं, तसा ऍनिलिनचा नायट्रोजन पण हायली रिंग ऍक्टिव्हिटिंग आहे. आता ह्याचं रेझोनन्स प्लीज समजून घ्या सगळ्यांनी रेझोनन्स बघा काय असतं. आता हे जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचा मी रेझोनन्स दाखवणार आहे, फिनॉलचा पण तोच असतो, हॅलोबेन्झिनचा पण तोच असतो. फिनॉलचा पण तसाच असणार आहे आणि हॅलोबेन्झिनचा पण तसाच असणार आहे, फक्त तिथं OH येणार किंवा हॅलोजन येणार. काय येणार आहे? OH किंवा हॅलोजन. OH किंवा हॅलोजन. ठीक आहे, बरं. इथं हा लोन पेअर आहे, हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर बॉन्ड पेअर. आणि हा जो बॉन्ड पेअर आहे, हा जो बॉन्ड पेअर आहे, हा बॉन्ड पेअर लोन पेअर मध्ये कन्वर्ट होणार, पण इथल्या कार्बन वरती बसणार. कशावरती बसणार? कार्बन वरती. म्हणजे इथं फरक काय नाही बघा. हा म्हणजे इथं C6H5 डबल बॉन्ड NH2. आता जेव्हा ह्याचा लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये गेला, एक इलेक्ट्रॉन पूर्णतः कार्बन कडे गेला नायट्रोजनचा. दोन इलेक्ट्रॉन मधला एक इलेक्ट्रॉन टोटली कोणाकडे गेला? कार्बन कडे. म्हणजे इथं चार्ज काय येणार आहे? प्लस. येस ऑर नो? आणि ह्यावरती चार्ज काय येणार आहे? मायनस. बाकीचं स्ट्रक्चर आहे तसा. आहे तसा. इथं पण बॉन्ड आणि इथं पण बॉन्ड. परत हा जो लोन पेअर आहे, हा कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. आणि हा जो बॉन्ड पेअर आहे, हा परत लोन पेअर ह्या कार्बनच्या डोक्यावरती बसणार. समजते ना? येस ऑर नो? बरं, इथं परत काय येणार आहे? C6H5. इथं डबल बॉन्ड काय येणार आहे? NH2. यावरती चार्ज काय येणार आहे? प्लस. इथं बॉन्ड, इथं काय येणार आहे तर मायनस. परत हा आहे तसा बॉन्ड आहे. परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर लोन पेअर. समझ में आ रहा है? सही समझ में आ रहा है? परत हा बॉन्ड आहे तसा झाला, हा आहे तसा NH. ठीक आहे. परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला तर बॉन्ड पेअर. आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? लोन पेअर. परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर लोन. समझ में आ रहा है? यस हो ना? अरे मायशाला मास्क पाहिजे, आता आठवलं तिचं, तिला घेऊन जायचंय आता. हा बॉन्ड हा परत हा जो लोन पेअर आहे, हा कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर बॉन्ड पेअर. इथं परत काय होणार आहे तर NH2. तुम्ही जर फर्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघितला, फर्स्ट हा, सेकंड हा, थर्ड हा, फोर्थ आणि हा काय आहे तर फिफ्थ. जर तुम्ही हे 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघितला, तर पहिल्या आणि 5व्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला असं दिसेल की पाय बॉन्डची पोझिशन चेंज झाली. काय झाले? हा, असंच होत राहणार आहे.
आणि हे असंच होत राहणार आहे. म्हणजे परत इथं लोन पेअर टू कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर टू लोन पेअर, उलट परत सगळं. आणि ह्या शिफ्टिंगमुळे काय होत असते? एनर्जी बाहेर पडत असते. एनर्जी बाहेर पडली, स्टॅबिलिटी वाढली. इट्स रेझोनन्स. काय म्हणतो त्याला? काय म्हणतो त्याला? काय म्हणतो आपण त्याला? रेझोनन्स. आणि ह्या रेझोनन्स मध्ये मला असं दिसलं की नॉर्मली हे बघा, हा जर माझा फंक्शनल ग्रुप आहे तर ह्याला लागून जे आहेत हे कोणते पोझिशन असते? ऑर्थो. ह्याच्या बरोबर खालची पोझिशन कोणती असते? तर मेटा. आणि ह्याच्या बरोबर अपोजिट पोझिशन कोणती आहे? तर पॅरा. सो आता जे तुम्ही 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघितलं त्यातले मधले जर 3 बघितला तर त्या मधल्या 3 मध्ये ऑर्थो, पॅरा आणि ऑर्थो ची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढलेली आहे. मग आपण NH2 ग्रुप जो आहे ह्याला म्हणतो की हा काय आहे? काय हा? रिंग ऍक्टिव्हेटिंग. काय आहे? काय आहे? काय आहे? रिंग ऍक्टिव्हेटिंग. काय आहे? रिंग ऍक्टिव्हेटिंग अँड व्हॉट? अँड व्हॉट? अँड ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग. अँड व्हॉट? अँड व्हॉट? ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग. Now what does this ortho and para directing means? See, हे तर झालं हा स्ट्रक्चर. जर आता मी ऍक्च्युअली ओपन स्ट्रक्चर मी टाइम देते तुम्हाला ड्रॉ करायला. हा, हे जर मी ओपन स्ट्रक्चर ड्रॉ केला, हा कार्बन आहे, हा सिंगल बॉन्ड कार्बन आहे, हा डबल बॉन्ड कार्बन आहे, हा सिंगल बॉन्ड कार्बन आहे, हा डबल बॉन्ड कार्बन आहे, हा सिंगल बॉन्ड कार्बन आहे, हा डबल बॉन्ड कार्बन आहे. इथं काय जॉईन केला तर NH2 लोन पेअर आहे. इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे, इथं हा एनिलीन आहे. हा ऍक्च्युअली एनिलीन आहे. जेव्हा मी म्हणते की ऑर्थो आणि पॅरा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते म्हणजे ह्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज वाढतो, ह्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज वाढतो आणि ह्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज. म्हणजे ऑर्थो आणि पॅरा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते म्हणजे काय? तर त्या कार्बनवरती लोन पेअर आल्यामुळे तो कार्बनचा निगेटिव्ह चार्ज वाढतो. काय वाढतं? निगेटिव्ह चार्ज. आणि हा तर ऍक्च्युअली बॉन्ड आहे ना, CH. हा बॉन्ड आहे ना, हा पण बॉन्ड आहे ना, हा पण बॉन्ड आहे. यस और नो? हा बॉन्ड काय होणार आहे? इझिली ब्रेक. हा निगेटिव्ह आणि हा काय असणार आहे तर पॉझिटिव्ह. हा बॉन्ड कधीच ब्रेक होणार नाही. CNH. का सांगा CNH बॉन्ड ब्रेक होत नाही? CNH बॉन्ड ब्रेक होत नाही कारण त्याच्या 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये C आणि N मध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे म्हणजे बॉन्ड लेंथ कमी झाली, बॉन्ड लेंथ कमी झाली, बॉन्ड स्ट्रेंथ वाढली, बॉन्ड स्ट्रेंथ वाढली, बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकत. समझ में आ रहा है मुझे बोल रही हूँ? यस और नो? म्हणजे जर बॉन्ड ब्रेक झाला तर कुठला होणार आहे? कुठला होणार आहे? ऑर्थो पोझिशनचा CH बॉन्ड, पॅरा पोझिशनचा CH बॉन्ड किंवा ऑर्थो पोझिशनचा. हे सगळ्या केसमध्ये हाच लॉजिक आहे. मग तो फिनॉल असू दे किंवा हॅलोबेन्झिन असू दे. जर ते ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे म्हणजे ऑर्थो आणि पॅरा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली म्हणजे कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज वाढलाय. निगेटिव्ह चार्ज वाढला म्हणजे पॉझिटिव्हिटी वाढली. म्हणजे तो CH बॉन्ड इझिली काय होऊ शकतो? आणि CH बॉन्ड ब्रेक झाला तर H+ रिप्लेस होतोय. काय रिप्लेस होतोय? H+ पॉझिटिव्हली चार्ज. पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह रिप्लेस करणार. पॉझिटिव्हला पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह रिप्लेस म्हणजे इलेक्ट्रोफाईल रिप्लेस करणार. इलेक्ट्रोफाईल कसे चार्ज असतात तर पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीज असतात. इलेक्ट्रोफाइल्स कसे असतात? इलेक्ट्रोफाइल्स कसे असतात? पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीज. इलेक्ट्रोफाइल्स कसे असतात? मग इलेक्ट्रोफाईल रिप्लेस होणार. H+ कोणाला रिप्लेस करणार? इलेक्ट्रोफाईल. H+ जर रिप्लेस केला तर H+ च्या जागेला कोण होणार आहे? पॉझिटिव्हली चार्ज. पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीजला इलेक्ट्रोफाइल्स म्हणतो. काय म्हणतो? त्यामुळे एनिलीन कोणती सबस्टिट्यूशन दाखवतात? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कसली रिएक्शन दाखवतात? समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूँ? यस और नो? यस और नो? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन हॅलो अल्केन्स आणि हॅलोरेनचा आम्ही आजच लेक्चर अपलोड केलेला आहे. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन केमिकल प्रॉपर्टीजचा तो बघा. म्हणजे तिथं न्यूक्लियोफाइल निगेटिव्हला निगेटिव्ह रिप्लेस झाला, निगेटिव्ह हॅलोजन आहे
नेगेटिव्हली चार्ज स्पीशीज न्यूक्लियोफाइल असते. मग निगेटिव्हला निगेटिव्ह न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह रिप्लेस झाला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. मोस्टली जे अरोमॅटिक कंपाऊंड असतात काय असतात? अरोमॅटिक कंपाऊंड. मग ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग असू देत किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असू देत, त्यांच्या ह्याच्या इलेक्ट्रॉन डोनेटिंग केसमध्ये ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला, आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपच्या केसमध्ये मेटा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली आहे, त्यामुळे तिथला सीएच बॉन्ड हायली पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे आणि तो इझिली काय होऊ शकतो? ब्रेक, आणि त्याचा एच प्लस आयनच रिप्लेस होणार. म्हणजे त्याचा एच प्लस आयन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आहे. पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीज पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीजलाच रिप्लेस करणार. त्याला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूँ? यस और नो? ओके. सो आता ह्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन बघूया. सगळ्यात पहिला ह्यामध्ये हे बघा ठरलेलं आहे, अरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये हॅलोजिनेशन, नायट्रेशन, सल्फॉनेशन, अल्कायलेशन, असायलेशन अशा भानगडी असतात. हे फिक्स आहे. हे तुम्ही हॅलोअरेन्सला पण तेच बघणार, फिनॉल्सला पण तेच बघणार, अॅनिलिन्स पण तेच बघणार, बेन्झाल्डिहाइडला पण तेच बघणार, बेन्झोइक ऍसिडला पण तेच बघणार. हॅलोजिनेशन, नायट्रेशन, सल्फॉनेशन, फ्रिडलक्राफ्ट अल्कायलेशन, फ्रिडलक्राफ्ट असायलेशन. इथं फ्रिडलक्राफ्ट अल्कायलेशन असायलेशन होत नाही, त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतेच का होत नाही ते बघूया. ठीक आहे. आता सगळ्यात पहिला बघा, सगळ्यात पहिला मी बघूया की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ ऍनिलीन. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ ऍनिलीन मध्ये सगळ्यात पहिला काय असणार आहे? तर हॅलोजिनेशन मध्ये मी म्हणते ब्रोमिनेशन. काय म्हणते? ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल. कशाचं ब्रोमिनेशन? फिनॉलचं ब्रोमिनेशन. सॉरी, फिनॉल नाही, ऍनिलीनचं ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन ऑफ ऍनिलीन. ऍक्च्युली काय आहे? ऍनिलीन आहे. ऍनिलीनला जर तुम्ही ब्रोमिन बरोबर ट्रीट केला, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ऍसिटिक ऍसिड मध्येच तुम्ही ट्रीट करता ह्याला. आपल्याला एक्सपेक्टेड आहे की ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला काय व्हायला पाहिजे? ब्रोमिन जॉईन व्हायला पाहिजे आणि तिथला हायड्रोजन ऍटम काय व्हायला पाहिजे? तर रिप्लेस व्हायला पाहिजे. पण ऍनिलीन हा हायली इलेक्ट्रॉन डोनेटिंग असल्यामुळे ती अशी कंडिशन उद्भव करतो की ऍट अ टाइम ऑर्थो आणि पॅरा दोन्ही ऍक्टिव्हेट असतात. आणि ऍट अ टाइम ऑर्थो आणि पॅरा जर ऍक्टिव्हेट असेल तर आपल्याला एक मस्तपैकी प्रोडक्ट मिळतो. NH2 इथं आहे, इथं ब्रोमिन, इथं ब्रोमिन, इथं ब्रोमिन. प्रोडक्ट काय मिळाला? 2,4,6 डॅश ट्रायब्रोमो ऍनिलीन. बट मला असा प्रोडक्ट नको आहे, मग बॅलन्स करायला पाहिजे, 3Br2 घ्यायला पाहिजे. मग इथला CH चा एक हायड्रोजन गेला, इथला CH चा एक हायड्रोजन गेला, इथला CH चा एक हायड्रोजन गेला, म्हणजे इथं काय येणार आहे? तर 3HBr. ही रिॲक्शन अशी होती का? तर ऍनिलीन हा हायली रिंग ऍक्टिव्हेटिंग आहे. ऍनिलीन हा समझ में आ रहा है? येस और नो? पण मला असं नको आहे. मला एवढे पोझिशन ऍक्टिव्हेटेड प्रोडक्ट नको आहे. मला एकतर ऑर्थो आणि पॅरा. कसे प्रोडक्ट पाहिजेत मला? ऑर्थो आणि पॅरा. तर पॅरा डिटेक्टिंग मोनो सबस्टिट्यूटेड पाहिजे मला. काय पाहिजे? म्हणजे सबस्टिट्यूशन झालं तर मोनो पोझिशनला, एकतर ऑर्थोला होऊ दे किंवा पॅराला होऊ दे, वेगवेगळं होऊ दे. मग त्यासाठी मी काय करणार? हायली रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप डिऍक्टिव्हेट करणार. रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप काय करणार? डिऍक्टिव्हेट. मग रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप डिऍक्टिव्हेट म्हणजे मी NH2 ला डिऍक्टिव्हेट करणार. कसं? बघा, हा C6H5 आहे. ह्या C6H5 ला काय जॉईन आहे? तर NH2. ह्याचं मी असायलेशन करते. काय करते? असायलेशन. झालेलं काय आठवते तुम्हाला? असायलेशनला काय झालेलं आपण परवाच बघितलं. असायलेशनला काय होते? ऍरोवरती मी काय घेते? पायरिडिन, कारण HCl फॉर्म होणार आहे. असायलेशनला काय होते? हा CH3C डबल बॉन्ड काय आहे? तर प्लस. हा ऍनिलीनचा NH2 चा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस करतो. ऍसिड ऍनिलीड मिळणार मला. काय मिळणार? काय मिळणार मला? ऍसिड ऍनिलीड. म्हणजे इथं काय येणार आहे? हा C6H5. C6H5 इथं काय येणार आहे? तर NH. C डबल बॉन्ड काय येणार आहे? CH3. आणि बाय प्रोडक्ट काय असणार आहे? HCl. तुम्ही म्हणणार मॅम
ऍनिलीन पासून ऍसिड ऍनिलीड बनवला, काय एवढं मोठं गोष्ट होणार आहे, खूप मोठी गोष्ट होणार आहे. रिंग डिऍक्टिव्हेट होणार आहे. म्हणजे जेवढं पहिला रेझोनन्स फास्ट 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 तिथं तिथं फिरत होता आणि ऑर्थो आणि पॅरा एकाच टायमिंगला ऍक्टिव्हेट होत होत्या, तसं होणार नाही या केसमध्ये. ह्याला आपण काय म्हणतो तर ऍसिड ऍनिलीड. काय म्हणतो? ऍसिड ऍनिलीड. काय म्हणतो आपण ह्याला? ऍसिड ऍनिलीड. बरं, काय झालं सांगते तुम्हाला. हा जो आहे ना ऍसिड ऍनिलीड, हा C6H5 NH C डबल बॉन्ड O CH3. जेव्हा ऍनिलीन होता तेव्हा तिथं तिथं रेझोनन्स करत होता, फिरत होता फक्त असा काहीतरी, आणि गर 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 फिरतोय, त्यामुळे ऑर्थो आणि पॅरा डायरेक्ट. इथं काय झालं, हा आता इथला लोन पेअर काय करणार, हा ऑक्सिजन आहे ना ओढणार असतो, हा कार्बोनिल ग्रुप ओढणारा ग्रुप असतो, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग, हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. तर हा नायट्रोजनचा लोन पेअर, इथं पहिला लोन पेअर टू काय होतं, बॉन्ड पेअर, आणि बॉन्ड पेअर टू काय होत आहे, लोन पेअर. इथं फिरणार, परत बॉन्ड पेअर टू, परत बघा पुढे काय होतं, बघा हा काय होतं. मग आता फिरला, पुढे गेला, पुढे गेल्यानंतर इथं काय येणार आहे, NH, इथं डबल बॉन्ड, ह्यावरती चार्ज काय येणार आहे, प्लस, आणि हा CO, हा कार्बन आहे, इथं खाली ऑक्सिजन घेते, 1 2 3 4 दोन लोन पेअर होतेच, पण हा लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट झाला, अजून एक लोन पेअर आला, काय चार्ज येणार आहे, मायनस, आणि इथं परत काय येणार आहे, CH3. परत हे एवढंच झालं का, नाही, हा परत लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, बॉन्ड पेअर, आणि बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, म्हणजे आता फक्त मला आतलाच डिस्टन्स फिरायचं नाहीये, आतला फिरल्यानंतर ना बाहेरचं पण, आणि बाहेर परत बाहेर जायचं पण आणि यायचं. मला सांगा हेक्टिक असणार की नाही, तिथल्या तिथं फिरायचं, मी घर 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 फिरणार, कोणी आपण ह्युमन बिंग, तिथल्या तिथे घर घर फिरणार, पण मला म्हण नाही बाबा तू घर घर फिर, पण तू तिथं पण जाऊन ये परत, काय होणार, माझी ताकद काय होणार, कमी, डिऍक्टिव्हेट होणार. इथं सेम होतं डिऍक्टिव्हेट. असायलेशन ऑफ अमाइन जेव्हा आपण करतो, ऍसिलेशन ऑफ ऍनिलीन जेव्हा आपण करतो, ऍसिड ऍनिलिटी हा डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे. डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे म्हणजे तो हायली ऑर्थो पॅरा पोझिशनला जो ऍक्टिव्हेटिंग कंडिशन होती त्याला काय करतो, कमी करतो. काय करतो, कमी, आणि ऑर्थो पोझिशनलाच मोस्टली डिऍक्टिव्हेट करतो. जर जवळची आहे ना, जाऊन तिथं पटपट येणार नाही, पॅरा पोझिशन सिमेट्रिकल आहे, एकच आहे. ठीक आहे. मग हा जो ऍसिड ऍनिलीड आहे बाळांनो, हा जो ऍसिड ऍनिलीड आहे, ऍसिड ऍनिलीड NHC डबल बॉन्ड O CH3, ह्याचं ब्रोमिनेशन केलं जातं, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, ऍसिटिक ऍसिडच्या प्रेझेन्स, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, ऍसिटिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. समजतं मी काय सांगते, येस ऑर नो. मग हा जेव्हा ब्रोमिनेशन केला तर पॅराच पोझिशनला फक्त ब्रोमिन जॉईन होतो, ऑर्थोला होत, कारण डिऍक्टिव्हेट झालं ना, इरून फिरून जायला पाहिजे, रिपल्शन होणार, सगळ्या कॉन्सेप्ट लावणार, मग त्याप्रमाणे इथं फक्त काय होणार आहे, इथं C6H5 हा NH, हा C डबल बॉन्ड O, हा CH3, इथं काय आहे तर ब्रोमिन, ह्याला आम्ही नाव काय देणार आहे तर पॅराब्रोमो ऍसिड ऍनिलीड. काय नावायचं, काय नावायचं, पॅराब्रोमो ऍसिड ऍनिलीड. फॉर्म झाला पॅराब्रोमो ऍसिड ऍनिलीड. आता डिऍक्टिव्हेट केलेलं परत ऍक्टिव्हेट करायचं, ऍक्टिव्हेट करायचं, हायड्रोलायसिस करायचं. हा परत जो काय आहे NHC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय आहे CH3, इथं ब्रोमिन आहे, ह्याला वॉटर बरोबर ट्रीट करा, वॉटर बरोबर ट्रीट केला, हा प्लस आहे ना, आणि हा H काय असतं तर प्लस, ऍसिडिक कंडिशनला काय होणार आहे, प्लसच्या जागी काय येणार आहे तर, प्लसच्या जागी परत प्लस, परत रिजनरेशन. इथं तुम्ही डायल्यूट HCl पण वापरू शकताय, इथं तुम्ही डायल्यूट HCl पण वापरू शकताय. HCl जर वापरला तर बाय प्रोडक्ट फक्त चेंज होणार, ऍसिटिक ऐवजी, ऍसिटिक ऍसिड ऐवजी ऍसिटिल क्लोराइड फॉर्म होणार. काय फॉर्म होणार, ऍसिटिल क्लोराइड. म्हणजे इथं काय येणार आहे परत C6H5, इथं काय येणार आहे NH2, इथं काय येणार आहे Br, इथं काय येणार आहे CH3C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH. मग मला मिळाला काय, पॅराब्रोमो ऍनिलीन. हा कसला प्रोडक्ट मिळाला,
समजलं काय झालं, काय होत होतं आणि काय झालं समज. मी जर डायरेक्ट ब्रोमिनेशन केलं तर मला 2,4,6 ट्रायब्रोमा ॲनिलीन मिळणार. मला तसं प्रोडक्ट नको आहे. टेट्रा सबस्टिट्यूट झाला ॲनिलीन 1 आणि 3 ब्रोमिन टेट्रा. मला तसं नाही, मला ऑर्थो किंवा पॅरा सबस्टिट्यूट, मोस्टली पॅरा, कारण सिमेट्रिकल आहे. कसं आहे म्हणजे माझ्या बरोबर अपोजिट सिमेट्री, आणि सिमेट्रीची स्टॅबिलिटी काय असते तर जास्त असते म्हणून. ठीक आहे. मग त्या केसमध्ये आपण काय केलं, ह्याचं असायलेशन केलं. असायलेशन रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुपला डिऍक्टिव्हेट करतो. रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुपला काय करतो, रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुपला काय करतो, डिऍक्टिव्हेट. आणि रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुपला जेव्हा तो डिऍक्टिव्हेट करतो ऍसिड ॲनिलीन मिळतं. त्या ऍसिड ॲनिलीनला ब्रोमिन केलं तर पॅराब्रोमो ऍसिड ॲनिलीन मिळतं. आणि पॅराब्रोमो ऍसिड ॲनिलीन परत हायड्रोलायसिस करा किंवा हायड्रोलायसिस केला ऍसिडिक कंडिशनला किंवा HCl वापरा, तुम्हाला काय मिळणार आहे, पॅराब्रोमो ॲनिलीन. समजतंय का, कुछ डाऊट है इसमें? ठीक आहे, पुढचं एक्सप्लेन करू, एकत्र लिहून घेताय, असेच आहेत सगळे. नाही, इथं मेजरच आहे हा. आता हा दुसरा कोण फॉर्मच करत नाही. मोस्टली पॅराच मेजर असतो. मोस्ट ऑफ द कंडिशन मध्ये पॅरा मेजर असतं. आणि इथं मेजरच एकच असतो, पॅराच. ऑर्थो फॉर्मच होत नाहीत. फक्त ऑर्थो नायट्रोफिनॉल आहे ना, ऑर्थो नायट्रोफिनॉल. केव्हा होतो फिनॉल, वेन फिनॉल इज ट्रीटेड विथ डायल्यूट नायट्रिक ऍसिड. जेव्हा फिनॉलला तुम्ही कशाबरोबर ट्रीट करताय, डायल्यूट नायट्रिक ऍसिड रूम टेम्परेचरला, तर तुम्हाला ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉल मिळतं. त्या फक्त केसमध्ये ऑर्थो नायट्रोफिनॉल मेजर असतं. त्या फक्त केसमध्ये ऑर्थो नायट्रोफिनॉल काय असतं, मेजर. बाकी जेवढ्या केसमध्ये तुम्हाला ऑर्थो आणि पॅरा मिळतं, त्या केसमध्ये पॅराच काय असतं, मेजर. सिमेट्री काय असते, सिमेट्री. ठीक आहे. आता जसं आपण ब्रोमिनेशन बघितलं ॲनिलीनचं, सेकंड आहे नायट्रेशन. नायट्रेशन ऑफ व्हॉट, ॲनिलीन. कोणाचं नायट्रेशन, ॲनिलीनचं नायट्रेशन. इथं समथिंग वेगळं असतंय. ॲनिलीनचं नायट्रेशन. नायट्रेशन ऑफ ॲनिलीन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ नायट्रेटिंग मिक्सचर. कसला मिक्सचर, नायट्रेटिंग मिक्सचर. कोण आहे नायट्रेटिंग मिक्सचर, नायट्रेटिंग मिक्सचर आहे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. कोण आहे नायट्रेटिंग मिक्सचर, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. इथं बघा, जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड घेताय, OHNO2 प्लस सल्फ्युरिक ऍसिड H2SO4, H प्लस HSO4 काय असतं तर मायनस असतं. तर नॉर्मली इट इज एक्सपेक्टेड की हा OH मायनस आणि हा OH मायनस आणि हा NO2 काय तर प्लस. तर हा OH मायनस या H प्लस बरोबर कंबाईन होऊन H2O देणार, एक्सपेक्टेड आहे असं होणार. आणि मग NO2 हा इलेक्ट्रोफाईल, जो की तुमच्या ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला काय व्हायला पाहिजे तर जॉईन व्हायला पाहिजे. आणि SO4 मायनस, HSO4 मायनस हा ऍसिडिक कंडिशन मध्ये प्रेझेंट. ही अशी रिॲक्शन असते. पण काय होतं की जेव्हा तुम्ही हे मिक्सचर घेताय ॲनिलीनच्या केसमध्ये, ॲनिलीनच्या केसमध्ये जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड घेताय, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये, तर हा सल्फ्युरिक ऍसिड H प्लस आणि HSO4 काय आहे तर मायनस. हा H प्लस ऍसिडिक आहे ना, हा काय करतो, इथं नाही कंबाईन होत, इथं लोन पेअर आहे ना, तिथं जाऊन लोन पेअर टू कशामध्ये कन्वर्ट करतो तर बॉन्ड, ऍसिडिक आणि लिनियम आयन फॉर्म. खूप मेजर प्रमाणात तुम्हाला ॲनिलिनियम आयन मिळतं. काय मिळतं मेजर प्रमाणात, ॲनिलिनियम आयन. आणि ॲनिलिनियम आयन इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असतं. काय असतं, उलट इलेक्ट्रॉन विड्रॉइंग म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंगचं उलट. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग काय करतात, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला ऑर्थोला प्लस, पॅराला प्लस, ऑर्थोला प्लस, म्हणजे तिथली डेन्सिटी कमी करतात. म्हणजे कोणती डेन्सिटी वाढली, माझ्याकडे जर तुमच्याकडे तिनाकडे 10,000 रुपये होते, सेफ कडचे 5 रुपये गेले, सॉरी
तुमच्या तिघांकडे 10,000 रुपये होते, तर नुपुराकडचे आणि साईकडचे 5 रुपये गेले, तर तुमच्याकडे 5-5 राहिले, पण सेफकडे 10 आहेत. पण यांच्याकडे गेले म्हणून तुझ्याकडे काय जास्त, म्हणजे इथं तसं आहे की इथं प्लस प्लस झालं म्हणून इथं काय येतं निगेटिव्ह जास्त. त्यामुळे एनिलिनियम आयन जर असेल तर तो एनिलिनियम आयन कसला डायरेक्टिंग असतो, तर क्या होता है समझ में आ रहा है क्या, क्या होता है समझ में आ रहा है क्या, फिर से एक बार देख. जेव्हा मी कॉन्सन्ट्रेट नायट्रिक मिक्सचर म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड काय असतं तर सल्फ्युरिक ऍसिड. जर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक प्लस सल्फ्यूरिक एसिड घेता तो इज एक्सपेक्टेड कि वाटर NO2 और HSO4 और NO2 फिर सब्स्टिट्यूशन को यूज होगा. लेकिन क्या होता है कि किसको बुला रहा है, किसको आकर्षित कौन कर रहा है, ये भी है ना. तो ये OH माइनस उतना आकर्षित नहीं करता क्योंकि ये NO2 में बिजी है. लेकिन एनिलीन के पास का जो लोन पेयर है ना, वो लोन पेयर फ्री है. तो हा काय म्हणतो, चल की तिथे जाऊया, गेलाच. नायट्रिक ऍसिड सल्फ्युरिक ऍसिडचा H प्लस आयन कुठं जातो, एनिलीनच्या लोन पेअरला कशामध्ये कन्वर्ट करतो, बॉन्ड पेअर मध्ये. बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट झाला एनिलिनियम. एनिलिनियम आयन कसं डायरेक्टिंग आहे, and you know what happens then, what actually happens is when the aniline is treated with concentrated nitric acid in presence of concentrated sulfuric acid at certain temperature 334 Kelvin to 343 Kelvin असं काहीतरी त्यांचं टेम्परेचर आहे, तर मला 3 प्रोडक्ट मिळतात. किती प्रोडक्ट मिळतात, का 3 प्रोडक्ट, तर एनिलीन रेझोनेटिंग आहे म्हणून ऑर्थो आणि पॅरा देणार, आणि एनिलिनियम आयन फॉर्म झाला, काय फॉर्म झाला, येस एनिलिनियम आयन फॉर्म झाला. एनिलिनियम आयन फॉर्म झाला तर इथे काय येणार आहे, हा C6H5, इथं NH2, इथं बघा काय लिहिते NH2. पॅरा पोझिशनला जेव्हा NO2 जॉईन होतो ना, हा 100% मिक्सचर मधला 51% तुम्हाला पॅरा नायट्रो एनिलिन मिळते. 51% काय मिळतं, 51% काय मिळतं, पॅरा नायट्रो एनिलिन. ठीक आहे, परत ऑर्थोनायट्रो एनिलिन मिळतं काय, ऑर्थोनायट्रो एनिलिन मिळतं पण 2%. किती टक्के, आणि जो मेटा नायट्रो एनिलिन मिळतं, हे जेईला क्वेश्चन विचारलेलं काय की NO2 जो मिळतो तुम्हाला मेटा नायट्रो एनिलिन किती % मिळतं, म्हणजे बघा 47% मेटा नायट्रो एनिलिन मिळतं. म्हणजे जर तो मिक्सचर 1 मोलचा आहे, 1 मोल म्हणजे 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स, तर 10⁻23 पार्टिकल्स मध्ये 47% एनिलिनियम आयन फॉर्म करतात. म्हणजे 47% म्हणजे ऑलमोस्ट हाफ काय होत आहे, लोन पेअर ते एक्सेप्ट करतात आणि एनिलिनियम आयन फॉर्म करतात. त्यामुळे मेटा नायट्रो एनिलिन तुम्हाला किती मिळतंय, 47. मग काय करायचं, आता काय करायचं, आता काय करायचं, हे करायचं, एनिलिन घ्यायचं, असायलेशन करायचं, ऍसिड एनिलिन मिळालं. लोन पेअर फ्री आहे का, लोन पेअर फ्री आहे का इथं, आता हा ऍसिड एनिलिन जेव्हा फॉर्म झाला तेव्हा लोन पेअर फ्री असणार आहे का. आता हा जो ऍसिड एनिलिन ह्याचं परत डिऍक्टिव्हेटिंग असणार आहे, तो डिऍक्टिव्हेट करणार आहे. ठीक आहे, मान्य आहे सगळं, म्हणजे मेटा डायरेक्टिंगचा संबंध येतात. ठीक आहे, मग आता हा जो तुमचा आहे इथं बघा, हा जो तुमचा ऍसिड एनिलिड आहे C6H5C डबल बॉन्ड सॉरी NHC डबल बॉन्ड CH2, C6H5 NHC डबल बॉन्ड काय आहे तर CH3. ह्याला मी कशा बरोबर ट्रीट करणार, कॉन्सन्ट्रेटेड नाइट्रिक एसिड HNO3 लिहिण्याऐवजी मी असं लिहिते पर्पजली की तुमको थोडा ज्यादा अंडरस्टँडिंग हो. तर हा OH मायनस असणार आहे आणि हा NO2 काय असणार आहे तर कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, सल्फ्युरिक. परत जो काय तुमचा टेम्परेचर आहे 333 टू 343 केल्विन काय असेल ते असेल टेम्परेचर, काय फरक पडणार नाही. पण आता
इथं फक्त पॅराच डायरेक्टली. ऑर्थोमेटाचा संबंध आहे. त्यामुळे इथं मिळताना पहिला काय मिळणार आहे, C6H5, इथं परत NHC डबल बॉन्ड O CH3, इथं आणि इथं NO2. म्हणजे इथं मला मिळताना काय मिळणार आहे, पॅरा नायट्रो ऍसिड ॲनिलीन. काय मिळालं मला, काय मिळालं मला, पॅरा नायट्रो ऍसिड ॲनिलीन. मग काय करणार, परत पॅरा नायट्रो ऍसिड ॲनिलीन मिळालं तर काय करणार मी ह्याचं, कशाबरोबर ट्रीट करणार ह्याला, हायड्रोलायसिस. काय करणार, हायड्रोलायसिस मध्ये परत रिजनरेशन करतो, कशाचं, ॲनिलीनचं. म्हणजे इथं काय आहे, हा C6H5 आहे, इथं NHC डबल बॉन्ड काय आहे तर CH3 आहे, इथं काय आहे तर NO2. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट केलं, वॉटर बरोबर, ऍसिडिक कंडिशनला. परत हा प्लस आहे, प्लसला काय रिप्लेस होणार आहे तर प्लस, म्हणजे इथं काय येणार आहे C6H5, इथं काय येणार आहे तर NH2, इथं काय येणार आहे तर NO2, इथं काय येणार आहे तर CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. म्हणजे हा तुम्हाला काय मिळाला, पॅरा नायट्रो समझ में आ रहा है, यस और नो. लास्ट है सल्फोनेशन. लास्ट इज सल्फोनेशन ऑफ ॲनिलीन. यू नो व्हॉट, सल्फ्युरिक ऍसिड ना खूप रिॲक्टिव्ह असते, त्यामुळे दर माणूस म्हणजे दर रिॲक्टंट त्याच्याबरोबर वेगळा बिहेव करत असतो. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही ॲनिलीन घेताय, त्या ॲनिलीनला कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड बरोबर ट्रीट करताय. हा OH असं एक्सपेक्टेड असतं, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. ऍक्च्युली H2SO4 असं असतं. एक्सपेक्टेड काय आणि होतंय काय ते बघूया. 333 केलं. इथं C6H5 जरा इथं बघा, हा असं असायला पाहिजे किंवा H2SO4, पण होतंय कसं, H+ आणि HSO4 काय असतो तर मायनस. ठीक आहे, हा H+ जो आहे पर्टिक्युलरली, हा H+, हा जॉईन होतो ॲनिलिनियम आयनला. म्हणजे इथं काय होणार आहे तर हा NH3 काय येणार आहे तर प्लस, NH3+ आणि इथं SO3H काय होतं, SO3H. समजतं का बघा इथं मी काय सांगते ते, येस नो. ठीक, एकच मिनिट. हा HSO4 आहे ना, हा HSO4 चं स्प्लिटिंग घ्या. हे HSO4 चं स्प्लिटिंग काय होतंय तर H+ आणि इथं HSO3 काय येणार आहे तर H मायनस. मग हा SO3H आणि हा काय झाला तर H. थोडंसं कन्फ्युजन याच. ठीक, एक मिनिट इथं करून बघूया, आहे तसं HSO4च घेऊन बघूया, कारण डायरेक्ट ऍडिशन होतं. इथं काय कन्सिडर करूया की SO4H काय असेल तर मायनस, काय आहे हाच आहे, HSO4 मायनसच आहे. थोडंसं वेगळं ऍडिशन आहे. इथं बघा, असं होत नाही, कसं होतं बघूया. हा C6H4 आहे, NH2 आहे आणि हा H2SO4 आहे. आता जसं मी सांगितलं H2SO4 सेपरेट होता ना, H+ आणि HSO4- असाच सेपरेट होतो. पण हा जो आहे ना डायरेक्टली इथं ऍड होतो, म्हणजे NH2चा नायट्रोजनचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो, बॉन्ड पेअर मध्ये. मग इथं फॉर्म होताना काय होतो, हा C6H5, इथं NH3+ आणि HSO4-
म्हणजे इथं ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट काय मिळतं? ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट हा मिळतो. समजलं ऍडिशन कसं झालं? लोन पेअर बॉन्ड पेअर इथंच जॉईन होतो. परत ह्याला आपण काय करतो 453 टू 473 केल्विनला हिट करतो तर रिअरेंजमेंट होते. काय होते? रिअरेंजमेंट. आता ह्या रिअरेंजमेंट मध्ये बाळांनो वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. कोण रिमूव्ह होतं? कोण रिमूव्ह होतं? वॉटर. कसा वॉटर मॉलिक्यूल? हे बघा हा इथला एक हायड्रोजन सॉरी इथले दोन हायड्रोजन. कितले हायड्रोजन? सॉरी इथला एक हायड्रोजन इथला एक हायड्रोजन दोन हायड्रोजन हा NH2 असा असतो बघा हा. एकच मिनिट. हा NH2 होतो आहे तसा आणि इथं काय येते तर SO3H म्हणजे हा HSO4 मधला एक ऑक्सिजन रिमूव्ह झाला आणि इथला हायड्रोजन दोन हायड्रोजन रिमूव्ह व्हायला पाहिजेत ऍक्च्युली. NH2 आहे ना HSO4 हा NH3 प्लस H ओके 3 प्लस 1 4 4 जर आहे तर 4 मधला 2 इथे आहे इथे ऍक्च्युली H2O बाहेर पडतं. इथं बघा हा NH2 आणि हा SO3H असतो. हा काय असतो तर सल्फॅनिलिक ऍसिड. ह्याला कसला ऍसिड म्हणतो आपण? सल्फॅनिलिक ऍसिड. आणि हा सल्फॅनिलिक ऍसिड कसला आयन देतो तर विटर्स आयन देतो. कसला आयन देतो? विटर्स आयन. व्हिटर नाही म्हणायचं झेड सायलेंट असते. झेड सायलेंट असते विटर्स आयन स्पेलिंग पण सांगते. इथं काय होतं हा विटर्स आयन हा H जो आहे हा परत शिफ्ट होतो. ह्याचं लोन पेअरचं कशामध्ये कन्वर्ट होतं तर बॉन्ड पेअर. आणि इथं काय होतं तर हा NH3 प्लस आणि SO3 काय असतं तर मायनस. ह्याला आपण कसला आयन म्हणतो तर विटर्स आयन. कसला आयन म्हणतो? विटर्स आयन. फक्त H2SO4 NH2 ऍड झालं तर ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेटच फॉर्म होतंय. ॲनिलियम हायड्रोजन सल्फेट मध्ये ऍक्च्युली वॉटर मॉलिक्यूल बरोबर वॉटर मॉलिक्यूलच रिमूव्ह होणार तसं सांगतंय. इथला कन्सिडर करा दोन हायड्रोजन हा एक हायड्रोजन आणि इथला एक हायड्रोजन रिमूव्ह झाला. किंवा कन्सिडर करा की हा पूर्ण ग्रुप मधला NH3 मधला NH4 होतो ना हा ह्यातला एक हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि इथं जॉईन होणार ना SO3H तिथला हायड्रोजन रिमूव्ह होणार. तिथला हायड्रोजन रिमूव्ह होणार. समजलं का आता तरी? म्हणजे ह्या NH3H मधला एक हायड्रोजन तो पण इथला ह्यातला एक हायड्रोजन ह्यातला एक हायड्रोजन आणि ह्या HSO4 मधला एक ऑक्सिजन म्हणजे काय रिमूव्ह झाला H2. आलं का लक्षात आता तरी? समजतंय का? हे सॉल्व ही रिॲक्शन मी खूप दिवस नाही बघितली म्हणून मला कन्फ्युजन होत. ठीक आहे आता तरी समजलं. हा NH3 प्लस HSO4 आहे यातला एक हायड्रोजन आणि पॅरा पोझिशनचा एक हायड्रोजन असे किती हायड्रोजन? दोन. आणि HSO4 मधला एक ऑक्सिजन बाहेर काय पडणार आहे तर H2 आणि HSO4 मधला एक हायड्रोजन एक ऑक्सिजन गेला तर SO3H राहिला आणि तो SO3H इथं राहिला. आणि ह्याला शिफ्टिंग म्हणजे हा विटर्स आहे ऍसिडिक आणि बेसिक रॅडिकल असं असते ते तेवढं काही जास्त लक्षात ठेवू नका. विटर्स आहे झेड सायलेंट असते विटर्स आहे झेड सायलेंट असते. हे संपलं काय सांगा? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अरोमॅटिक अमाइन्स. लास्ट पॉइंट आहे बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. त्याचं प्रिपरेशन आपण बघितलंय. त्याचे दोन रिॲक्शन्स आहेत रिटेन्शन ऑफ डायझो ग्रुप आणि रिप्लेसमेंट. ते झालं की ॲनिलिन म्हणजे अमाइन संपतं. काय संपतं? अमाइन्स छोटं आहे. संपलं असतं आपलं